मी हनुमंत रखमाजी भोर या घोडेगाव चास रोडवर अटकमाळा इथे माझं जमीन असून मध्यंतरी 27 जूनला एक पाऊस झाला। त्याच्यामध्ये वरतून जे पाणी उलटलं रस्त्यावरून, त्यामुळं बरंचसं माझं नुकसान झालं। त्याच्यामध्ये जी वाहून गेलेली माती मुरूम ते मी हे करून पुन्हा वर भरावा करून घेतला। परंतु आता 8 दिवसापूर्वी आलेल्या भयानक पावसामुळं पुन्हा वरच्या रस्त्यावरून पाणी उलटलं आणि आता जवळजवळ माझ्या वावरामध्ये सगळे दगड वाळू आणि हे आहे। माझ्याबरोबरच शेजारच्या सुनील भीवशन बारवे यांच्या वावरामध्ये पण तो सगळा हे गेलेला आहे आणि एवढं मोठं नुकसान झालं आहे की तसंच चंद्रकांत साधू भोर यांच्या घराच्या बाजूला रस्त्याचं जे हे केलं होतं तो सगळं फुटून गेलंय आणि खूप मोठा धोका निर्माण झाला आहे। आता ह्या गोष्टी वारंवार व्हायला लागल्यामुळं इथे संरक्षक भिंतीशिवाय काही पर्याय दिसत नाही आहे। तर इथे पहिलं म्हणजे संरक्षक भिंत व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा इथला सगळा भरावा हे व्हायला पाहिजे आणि इकडून जे आमच्याकडे जे पाणी येतं ते वडापासून तर इकडे येतं आणि इथं आमचा सकल भाग असल्यामुळं इथं पाणी उलटतं। आमची हीच मागणी आहे की वरची गटारं व्यवस्थित व्हावी आणि इकडं पाणी उलटू नये आणि आम्हाला इथे याच्यापासून गावचे बाबापासून तरी सुनीलच्या याच्यापर्यंत संरक्षक भिंत बांधून मिळावी। मी सुनील भीमसेन बारवे माझ्या इथं 61 गुंठ्याचा गट आहे। तर ठरल्याप्रमाणे यांची कामाचा कॉन्ट्रॅक्टरची कामं चालू झाल्याच्यानंतर यांनी पहिलं सगळ्यांना सांगितलं होतं, ग्रामपंचायत यांना सांगितलं होतं, कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की इथं हा सकल भाग आहे हा पहिला पूर्णपणे आम्ही भरून घेतो म्हणून। तर तसं काय शेवटपर्यंत यांनी ते काम केलेलं नाही। गेली 1.25 महिना काम बंद होतं। त्याच्यानंतर यांनी दुसरी कामं चालू केली पण यांनी आमची कामं काय पूर्ण करून दिलेली नाहीत। हा सकल भाग जसा होता तसाच्या तसाच ठेवला आणि साईडनी ज्यावर उड्या मारायच्या होत्या किंवा भिंत उभी करायची होती, बारावा टाकायचा होता, तो पूर्णपणे टाकलेलाच नाही। साईड पट्ट्या नव्हत्या रस्त्याला। त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण वाढल्यावर ते सगळं तुटून खाली आलं, सगळ्यांच्या नुकसानी झाल्या। यालाच पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर हा पूर्णपणे जबाबदार आहे। पहिला 4 तारीखला एक पाऊस झाला, त्याच्यानंतर एक 27 तारखेला पाऊस झाला। तोपर्यंत यांची बाहेरच कामं चालली होती। यांनी आमच्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही आणि काम यांचं मे मध्ये संपलं। मे ते जून पर्यंत यांनी तोंडही दाखवायला आले नाहीत कोणी। त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेने आमच्या इथल्या ग्रामपंचायतनी काय ऍक्शन घेतली का नाही हे आम्हाला काय त्याच्याबद्दल माहिती नाहीये पूर्णपणे। आता सगळ्यांना सांगूनही बी कोणी काही त्याच्यावर उपाय केले नाही आणि आम्हाला या संकटातून बाहेरही काढलेली नाहीये। आता आमची मागणी जी आहे ही या रस्त्याच्यावर आम्हाला एक संरक्षक भिंत मारून द्यावा भरावा करून, एवढी आमची विनंती करून मागणी आहे। नाही तर आम्हाला आमच्या जमिनी अजूनही आम्ही सोडूनच दिली नाही। तर अजून आमच्या जमिनीमध्ये आम्ही काही पिकलं बघा तुम्ही, सगळं ओसाड सारखं आहे, सगळं ओसाड आहे। आमचे खाण्यापिण्याचा निर्वाह करायचा हाच एक मार्ग आहे, बाकी आम्हाला खाण्यापिण्याचे वांदे आहेत, सगळे ओसाड आहेत। या बाजूच्या घरामध्ये 4 साप निघालेत त्या पावसाच्या पाण्याने। लोक घरामध्ये राहून सुद्धा सापरात झोपत आहेत माणसं, अशी परिस्थिती वाईट झालेली आहे। पण प्रशासनाला त्याचं काय पडलेलं नाही। पुढून घेऊ ना, घराच्या बाजूला बिडवारं पडलेलं आहे मोठं। दाखवा दादा तिकडे। माझे नाव भूषण चंद्रकांत भोर, राहणार चास अटकमाळा बोर वस्ती। तर इथं या अवकाळी पावसाने झालेल्या पावसामुळे तर इथं पूर्ण हे साईड पट्टी आणि रस्त्यात डांबराचं पाण्याने पावसामुळे सर्व भिंतीकडे आलेलं आहे। तर आपण पाहू शकतो इथं भिंतीच्या कडेला किती मातीचा खच वगैरे साचलाय, इथे पाण्याने किती मोठं डोरं वगैरे पडलेलं आहे। तर पुढे पण इकडे समोर पण आमच्या मामांचे चुलत्यांची वगैरे शेत आहे, तर इकडली पण साईड पट्टी वाहून गेली। घराच्या वरतून जे गटारची पाईपलाईन जाते सार्वजनिक गटार, तर ते गटाराचं पाणी गटारात मावलं नाही का, तर गटाराची उंची कमी आहे, खोली नाही त्याला, आणि जे गटारातून पाणी पास होणार जे पाण्याची मोऱ्या टाकल्यात लाईन, तर त्याची उंची रस्त्यापेक्षा 3 फूट उंच आहे।
तर त्या गटारात पूर्णपणे पाणी बसतच नाही. गटाराची मोरीच लेवल जर रोड बरोबर असती तर पाणी पास झालं असं समोर, आणि समोरची 2 ठिकाणच्या मोऱ्यांची गोंधळ आहे. तिसऱ्या ठिकाणी पाणी तर लवणाचा भाग आहे, पाणी ओव्हरफ्लो होतंय. ओव्हरफ्लो असं होतंय का पुढे गटाराला ढाळ नाही, ढाळ नसल्यामुळे पाण्याचा लवणाचा भाग आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं ज्यावेळेस रस्त्याचं काम चाललं, हा लवणाचा भाग आहे, आम्हाला या आमच्या घरच्या वस्तीच्या बाजूनी भराव्याची गरज आहे, जेणेकरून पाणी इकडे पास होणार नाही. ते बोलले करू 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 तर काहीच केलेलं नाही, नुकसान झालेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं भरावा टाकू, भराव्याची मी शूटिंग काढून ठेवलेली आहे, शूटिंग म्हणून प्रूफ देऊ शकतो का यांनी फक्त भरावा टाकला, त्यांचे ढीग टाकले, ते आम्हाला पसरून सुद्धा नाही दिले. अजूनही बघू शकता आमच्या मामाच्या शेताच्या कडला नुसते 2 ढीग आहे, आणि इतर वस्तीतल्या लोकांनी इथला रस्त्याच्या भराव्याचा मुरुम त्यांच्या वस्तीला जायला रस्त्याला रॅम्पवरती मुरुम टाकून घेतलाय. कोणी गटारांनी टाकलाय, कोणी रॅम्पवरती टाकलाय, का त्यांना मी प्रूफ देऊ शकतो का या लोकांनी इथून मुरुम उचलून नेलाय, गटर गाडली गेली. तर मी सरकारकडे एवढीच मागणी करतो, शासनाकडे PWD आम्हाला त्वरित द्यावे. पुढील जर पाऊस आला तर दुर्घटना अजून वाढू शकते, आमची घराची भिंत ढसळू शकते, घराचं नुकसान होऊ शकतं, जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? कॉन्ट्रॅक्टर लोक एकदा आलेत, येऊ, ग्रामसेवक आले, तलाठी आले, काही परत काहीच विषय घेतला नाही यांनी. आज पाऊस उडून 7 दिवस झालेत, 7 दिवसात कोणी इकडे फिरकायला सुद्धा आलेलं नाही. हा पिढ्याचा त्रास आहे, हा एक दिवसाचा नाही आहे, कायम प्रत्येक पावसाळ्यात आहे ना वाहतच राहते इथून पाणी. प्रत्येक पावसाळ्यात गटारं कधीच काढली जात नाही, काढलेली गटारं काढली जातात. संरक्षण भिंत बांधून मिळाली, हा मिळायलाच पाहिजे.